Brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022-48-96-82-82. राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 4 दिवस उलटून गेलेत. महायुतीनं राज्यात घवघवीत यश मिळवलंय, पण यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जातोय. तो संशय काय, ते प्रकरण काय, हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वानंद, तुम्ही पाहतात मुंबई तक. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ईव्हीएमच्या विषयावर पत्रकार परिषद घेतली आहे. तसेच रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटरवरून काही सवालही उपस्थित केले आहेत. रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की पोस्टल बॅलेट मतदानाच्या निकालांनुसार महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती आहे, परंतु ईव्हीएमच्या मतांची आपण जर मोजणी केली तर त्यामध्ये महायुतीला क्लीन स्वीप आहे. म्हणजे मागील निवडणुकीत पोस्टल मतदान आणि ईव्हीएमचा जो मतदानाचा कल कसा होता तेही आपण पाहूयात. रोहित पवार आपल्या पोस्टल मतदानामध्ये कोण आघाडीवरती आहे, त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हणतात तेही एकदा आपण पाहूया. जर आपण पाहिलं तर रोहित पवार यांनी ट्विट काय केलंय, तर त्यामध्ये काय आहे आकडेवारी, त्यांनी जे काय डेटा शेअर केलाय ते आपण पाहूयात. रोहित पवार यांनी जो डेटा शेअर केलाय त्यामध्ये जर ते असं म्हणतात की जर पोस्टल मतं आणि ईव्हीएमची मतं त्यामध्ये कशी तफावत आहे त्यांनी ते सादर केलं आहे. रोहित पवारांचं जे ट्विट आहे त्यामध्ये पहिला पक्ष आहे की शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना आहे ती 29 मतदारसंघामध्ये पोस्टल मतांमध्ये आघाडीवरती आहे, पण तीच शिवसेना ईव्हीएमच्या मतांची मोजणी केली तर ते 57 मतदारसंघामध्ये आघाडीवरती आहेत. भारतीय जनता पार्टी बघितली तर 84 मतदारसंघामध्ये बॅलेट पेपरवर म्हणजे पोस्टल मतं जे मोजली गेली तर त्यामध्ये ते आघाडीवरती आहे, पण त्याच भारतीय जनता पक्षाला ईव्हीएमची मतं मोजले तर 132 मतदारसंघात आघाडीवरती आहे. अजित पवारांचे राष्ट्रवादी बघितलं तर 24 मतदारसंघांमध्ये पोस्टल मतांवरती आघाडीवरती आहे, पण प्रत्यक्षात ईव्हीएमच्या मतांमध्ये 41 मतदारसंघात आघाडीवरती आहे. जर राष्ट्रीय समाज पक्ष बघितला रासप, तर त्या पक्षाचं काही असं समसमान आहे, म्हणजे ईव्हीएम प्लस पोस्टल मतं दोन्ही सारखीच आहेत. जनसुराज्य शक्ती असेल 2-2, पुन्हा राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पार्टी असेल 1-1, म्हणजे हे तिन्ही पक्ष जे मित्रपक्ष आहेत ते समसमान आहेत पोस्टल मतांमध्ये आणि ईव्हीएमच्या मतांमध्ये. जर आपण याचा टोटल आकडा बघितला तर एकूण जागा कशा मिळतात पोस्टल मतांमध्ये आणि ईव्हीएमच्या मतांमध्ये ते एकदा पाहूयात. 141 जागांवरती पोस्टल मतांची जर पोस्टल मतांची आपण जर एकूण बेरीज केली तर फक्त 141 येते, जी की महायुतीची आहे. आणि जर आपण ती ईव्हीएमच्या मतांची मोजणी केली तर ती 234 कडे जाते. म्हणजे ईव्हीएमच्या मतांमध्ये ही महायुती आघाडीवरती आहे, पण पोस्टल मतांची जर आपण बेरीज केली तर मोजले तर त्यामध्ये फक्त महायुतीला 141 जागांवरती आघाडी मिळते, जे की बहुमतांपासून 4 जागापासून कमी पडतायत म्हणजे महायुतीला. जर आपण महाविकास आघाडीचं चित्र पाहिलं तर काँग्रेसला 56 मतदारसंघामध्ये पोस्टल मतांमध्ये आघाडी आहे, ते प्रत्यक्षात ईव्हीएमच्या मतांमध्ये फक्त 16 जागांवरच आघाडी आहे. जर आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जर पाहिलं स्टेटस तर 37 मतदारसंघात हे पोस्टल मतांवरती आघाडीवरती आहेत आणि फक्त 20 मतदारसंघात ते ईव्हीएमच्या मतांमध्ये आघाडीवरती आहेत. शरद पवारांची राष्ट्रवादी 40 मतदारसंघात पोस्टल मतांमध्ये आघाडीवरती आहे, पण प्रत्यक्षात ईव्हीएमच्या मतांमध्ये फक्त 10 जागांवरती आघाडीवरती आहे. जर महाविकास आघाडीचे मित्रपक्ष पाहिले आपण तर CPM मार्क्सवादी पक्ष आहे जो कम्युनिस्टांचा, त्यामध्ये 2 जागा ज्यांच्या आहेत त्या की पोस्टल मतांवरती आघाडी आहेत, तर प्रत्यक्षात एका मतदारसंघात ते ईव्हीएमच्या मतांमध्ये आघाडीवरती आहेत. आपण समाजवादी पार्टी पाहिलं तर एका मतदारसंघात पोस्टलवर आघाडीवरती आहेत, तर 2 मतदारसंघात हे ईव्हीएमच्या मतांवरती आघाडीवरती आहेत. आणि शेकाप पक्ष 1-1 म्हणजे समसमान आहे पोस्टल आणि ईव्हीएमच्या मतांमध्ये. जर आपण ओव्हरऑल एकूण नंबर पाहिला तर 137 मतदारसंघांमध्ये पोस्टलच्या मतांची गणना केली तर 137 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आघाडीवरती आहे, तर त्यांना प्रत्यक्षात ईव्हीएमच्या मतांनुसार मोजणी केल्यावर जागा मिळाल्या आहेत 50. म्हणजे जर आपण दोन्ही महाविकास आघाडी असेल किंवा महायुती दोन्ही आघाड्यांचा एकूण नंबर बघितला पोस्टल प्लस ईव्हीएमच्या मतांचा, तर आपण ते एकदा पाहूयात. 101 पोस्टल मतांनुसार 141 मतदारसंघात महायुतीला जागा मिळत आहेत, तर 137 जागा ह्या महाविकास आघाडीला मिळत आहेत, पण प्रत्यक्षात ईव्हीएमनुसार 234 जागांवरती महायुती आहे, तर 50 जागांवरती
महाविकास आघाडी आहे. म्हणजे पोस्टल मतानुसार राज्यामध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होते. म्हणजे कोणालाही गव्हर्नमेंट सरकार सत्ता स्थापन करता येत नाही आहे. त्यांना काही अपक्ष आमदार असतील किंवा इतर आमदार असतील त्यांची गरज लागणार आहे, जे की मॅजिक फिगर आहे 145 आमदारांचं आकडा आहे. आज जर आपण रोहित पवारांचं दुसरं ट्विट पाहिलं तर त्या दुसऱ्या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी ते 2019च्या विधानसभा निवडणुकीचं त्यांनी शेअर केलं. ते दुसऱ्या ट्विटमध्ये रोहित पवार आपण काय म्हणतात ते पाहूयात. 2019ला जर पोस्टल मतं आणि EVMच्या मतानुसार कशी परिस्थिती होती ते एकदा पाहूयात. काँग्रेस पक्ष 44 जागांवरती जिंकला, पण त्यांना पोस्टल मतांच्या आघाडीमध्ये किती मतदारसंघात होता तर 45. फरक फक्त एका जागेचा आहे, जी की जास्तीची जागा आहे पोस्टल मतांमध्ये. भाजप बघितलं तर 105 जागा जिंकल्या आहेत, पण 101 मतदारसंघामध्ये भाजप हा पोस्टल मतांमध्ये आघाडीवरती आहे. अपक्ष बघितलं तर 13 आमदार निवडून आले होते, पण 12 अपक्ष असे आहेत की ते पोस्टल मतांमध्येही आघाडीवरती होते. MIM 2 जागा आहेत त्या पोस्टल निवडून आल्या होत्या आणि पोस्टल मतांमध्ये एका जागेवरती आघाडीवरती होते. शिवसेना जी की संयुक्त होती, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अशा 2 वेगळ्या शिवसेना नव्हत्या, तेव्हा ती एकत्र शिवसेना होती 2019ला. त्याची परिस्थिती 56-56, म्हणजे ज्या शिवसेनेच्या 56 जागा 2019ला निवडून आल्या होत्या त्या 56 उमेदवार हे प्रत्येक मतदारसंघात, म्हणजे त्या 56 मतदारसंघात पोस्टल मतांमध्येही आघाडीवरती होते. आणि जर शरद पवारांची राष्ट्रवादी बघितली, म्हणजे अजित पवार हे तेव्हा शरद पवारांसोबतच होते, ती संयुक्त राष्ट्रवादी म्हणता येईल. त्या संयुक्त राष्ट्रवादीमध्ये 54 जागा निवडून आल्या होत्या. त्या 54 जागा निवडून आल्या होत्या, पण तेव्हा शरद पवारांची राष्ट्रवादी 60 मतदारसंघामध्ये पोस्टल मतांमध्ये आघाडीवरती होती. म्हणजे आपण जर ओव्हरऑल चित्र पाहायचं गेलं तर रोहित पवार असं सांगू इच्छितात की जर पोस्टल मतांची मोजणी केल्यास आजही 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला क्लीन स्वीप आहे. म्हणजे रोहित पवारांनी ज्या पद्धतीचं ट्विट केलंय त्या ट्विटमध्ये ते असं म्हणतात की राज्यामध्ये समजा आज जर EVMच्या मतांमध्ये जी काय तफावत आहे आणि पोस्टल मोजणी केल्यानंतर जो काय परिस्थिती निर्माण होते त्यामध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे रोहित पवार यांनी पोस्ट केलेल्या माहितीवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि विधानसभा निकालाच्या विश्लेषणाचे व्हिडिओ असो किंवा सत्ता स्थापनेचे सर्व अपडेट हे तुम्ही मुंबई तकवर पाहू शकता. पाहत राहा मुंबई तक.